झरी जामणीत राजकीय उलथापालथ, नगर पंचायतीवर शिंदे सेनेचा झेंडा, शीलाताई चौधरी यांची नगराध्यक्षपदी निवड. शिंदे सेनेचे नेते विजयबाबू चौधरी यांच्या खेळीने तालुका हादरला. झरी जामणी नगर पंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. उबाठा गटाच्या नगराध्यक्षा सौ संगीताताई बिजगुणवार यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर शिंदे सेनेच्या सौ शीलाताई चौधरी यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निर्णायक घडामोडीमुळे संपूर्ण झरी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगरपंचायतीच्या विशेष सभेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. एकूण 15 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवकांनी शीलाताई चौधरी यांच्या बाजूने मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौधरी यांना अधिकृतरित्या नगराध्यक्षा घोषित केले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी भाजपमधून नाराज होऊन शिंदे सेनेत प्रवेश केलेले विजयबाबू चौधरी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विजयबाबू चौधरी यांनी अत्यंत कुशल राजकीय खेळी करत नगरसेवकांची मोड बांधली आणि नगरपंचायतीतील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलून टाकले. त्यांच्या या रणनीतीमुळे झरी तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. नव्या नगराध्यक्षा शीलाताई चौधरी यांच्या निवडीनंतर शिंदे सेना गटात जल्लोषाचे वातावरण होते. यावेळी विजयबाबू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते मनीष सुरवार, चंद्रकांत घुग्गुल, नगरसेवक दिनेश जयस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बोलताना शीलाताई चौधरी यांनी झरी जामणी नगरपंचायतीच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करणार असून जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला. शीलाताई चौधरी यांनी या निवडीचे श्रेय शिवसेना प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, माजी आमदार विश्वास नांदेकर आणि विजयबाबू चौधरी यांना देण्यात आले. या सत्ता बदलामुळे येणाऱ्या काळात झरी जामणी नगरपंचायतीतील विकास कामे, राजकीय समीकरणे आणि तालुक्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहे.